नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी फायनली आता आपल्या काकीचा जो घर आहे तो बनून रेडी झालेला आहे। काही दिवसा अगोदरच जे रेनोव्हेशनचं काम आहे ते सुरू करण्यात आलं होतं आणि खूप जणांचा कमेंट सुद्धा आला होता की दादा लवकरात लवकर घराची व्हिडिओ बनव। आणि अगोदर बघा तुम्ही कशा प्रकारे घर होता आणि आता फायनली कशा प्रकारे घर रेडी झालेलं आहे। तर चला सुरू करूया आजचे मग व्हिडिओ। 10 बाय 20चा जो साडीतला घर असतो तो खूपच जास्त छोटा असतो आणि या छोट्याशा जागेमध्ये सर्व गोष्टी मॅनेज करणं खूपच जास्त डिफिकल्ट असतात। दरवर्षी भिंतींना कितीही कलर केला तरी भिंतींचा कलर निघतो। पावसाळ्यात तर भिंतींना फंगस सुद्धा पकडलेला असतो आणि काही भिंती अशा सुद्धा असतात ज्यांचे पूर्ण प्रकारे प्लास्टर निघालेला असतो। किचनमध्ये सर्व गोष्टी इकडे तिकडे पसरलेल्या असतात। तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्याला एक असा घर बनवायचा होता जो दिसायला सुद्धा लक्झरी फ्लॅट सारखा दिसेल आणि त्या घरामध्ये सर्व गोष्टी सर्व वस्तू आपल्याला जागच्या जागेवर ठेवण्यात येतील। मग काय फायनली आपल्या नवीन घर बनवायला सुरुवात झाली आणि हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या घरासाठी सर्व सामान आणायला सुरुवात झाली होती। नवीन टाईल्स आणल्या, सिमेंटच्या गोणी आणल्या आणि नवीन कडप्पा सुद्धा आणण्यात आले होते। दुसऱ्या दिवसापासूनच आपल्या नवीन घर बनवायला सुरुवात झाली। भिंतींचे सर्व कलर काढण्यात आले, काही भिंती तोडण्यात सुद्धा आल्या आणि जवळपास खूप दिवसाच्या नंतरला आपला जो नवीन घर आहे तो बनून रेडी झाला। तर मंडळी आता काकीकडे आलोय आणि आता घराचं काम पूर्ण झालेलं आहे। काकी जवळपास किती दिवस झाले? 10 ते 12 दिवस झाले। 10 ते 12 दिवस आपला रेनोव्हेशनचा काम चालू होता घराचा आणि फायनली कंप्लीट झालेला आहे आणि आज आपण टूर करणार आहोत घराची। तर पहिलेच आपण इकडे किचन मध्ये आहोत। तर किचन मध्ये काकी नक्की काय काय काम केलंय? किचन मध्ये ही अर्धी टाइल्स होती ना, आता ती पूर्ण लावून घेतली। बघताय खूप वर्षाची होती, मग आता नवीन लावून घेतली। आणि पूर्ण बघताय पहिली हाफ होती, ह्या काकी कडप्प्याची इथवर होती ना? हा, इथपर्यंत होती। इकडे पण काय नव्हतं, इकडे पण फक्त इथे समोरच होतं। हा, समोर गॅसची शेगडी आहे ना, शेगडी ते समोरच होतं फक्त। आता पूर्ण लावून घेतली, आता कलर काढायला नको ना। हा, मेन कलर करायला पण टेन्शन व्हायचा त्याच्यामुळे। हा, तर पूर्ण इकडे किचनला पण अर्धवट होती ना, बाथरूमला पण अर्धवट होती, मग बाथरूमला पण पूर्ण लावून घेतली। बाथरूम पण तुम्ही बघू शकता पूर्ण। बाथरूमला फक्त दरवाजा लावायचा राहिलाय। हा, अजून पण थोडासा काम बाकी आहे। काम बाकी आहे, बाकी पूर्ण जवळपास झालंय ना काकी? हा, जवळपास पूर्ण झालंय। किचन आपला तुम्ही बाथरूम पण बघू शकता। ही पण काकी अर्धी होते ना टाईल्स, ह्याला पण ते पण अर्धीच होती इथपर्यंत। हा, आता पूर्ण लावून घेतली पूर्ण। मेन पूर्ण टाईल्स लावण्याचा हाच एक कारण होता की पावसाळ्यात काकी जास्त थोडासा दिवाळ जास्त विजायचा। इथे एक छोटा दिवाळ होता, हा, तो तोडून काढला। हे दिसत ना, इथे दिसत। इथे पण एक छोटीशी अशी भिंत होती, ती काढली। आता बघा जागा किती मोठा झाला। हा, इकडे पण बघताय त्याच्यामुळे ना थोडं हा दिवाळ जास्त खराब व्हायचा। हा जास्त ओलसर व्हायचा ना, त्याने एकदम ते काय फंगस यायचं। हा, फंगस यायचा आणि भिंत पण खराब दिसायची। तर इकडे पण बघताय प्रत्येक जागेला काकी वेगवेगळी टाईल्स आहे ना, वेगवेगळी। आता हे बघा, ही भिंत अलग टाईल्स आहे याला आणि बाथरूमला पण बघायला गेलात तर बाथरूमला अलगच आहे। हे बघा, ही अलग आहे बाथरूमला आणि किचनला अलग आहे। आपण स्टार्टिंगला पण बोललो होतो किचनला सर्व ठिकाणी अलग अलग टाईल्स लावायचे। बघताय कशा प्रकारे किचन दिसतोय, एकदम सिस्टमॅटिक आता बनलेलं आहे। कसं वाटतंय ते सांगा। हा, आणि अगोदर कसा होता आणि आता बघा कसा आहे। पूर्ण अगोदरचे तुम्हाला फोटो दिसतील इथे आणि आता बघा कम्पेअर करून कशा प्रकारे इतका सुंदर दिसतोय। आणि इकडेचा स्टँड वगैरे सर्व आता फिटिंग करून झालेलं आहे। सर्व लाइटिंग वगैरे पण काकी झाली ना? हा, पूर्ण झाली। वरती कलर झालाय। हा, इकडे पण बघतोय वरती पण सर्व कलर करून घेतलेला आहे, व्हाईट कलर लावलाय। आणि इकडे किचनला पण काकी वरती आहे ना कलर? हा, हे पण आताच लावलेलं आहे। पहिला पिंक होता ना, ते व्हाईट टाईल्सला बरोबर सूट व्हायला तसा कलर दिलेला आहे। आणि मस्त किचनच काय की एकदम भारी दिसतोय। तन्वीला पण किचनच आवडतं। हा ना, सर्वांना मला वाटतं किचनच आवडलं असेल। घरामध्ये किचनच सुंदर बनलंय। त्याच्यानंतर इकडे असं स्टँड लावून घेतलंय बघते। आणि इकडे काय केलंय?
इकडे आता आपली पहिला आपला कपाट इथे होता, फ्रीज इथे होते, तर आपण तो जागा भेटला ना चांगला. इकडे भिंत असल्यामुळे बरोबर लावायला पण नाही जमायचं ना. समोर लावला. हे पप्पाने छोटी काच मारली, ते काय असं छोटा मोठा सामान ठेवायला. इकडे नॉर्मल सर्व तेल वगैरे किंवा बरण्या वगैरे छोट्या छोट्या ठेवू शकतो. आणि इकडे असं फ्रीज आणि कपाट ह्या साईडला आपण लावलंय. इथे छोटा माल आला. हा पण आम्ही सांगितलेला वरती. हा म्हणजे असं काय लगेच उडवायला. आणि इकडे वरती पण मला वाटतं लावायचं आहे ना, जास्त पसारा झाल्यावर. तिकडे वरती दरवाजे लावायचे आहेत. हा दरवाजे इकडे पण हळूहळू लावू, काम बाकी आहे इकडे पण थोडंफार. छोटी इकडे एक काच लावलेली आहे सगळं चार्जिंग वगैरे करायला. आणि हा असा पूर्ण आतमधला रूम आहे बघताय काय की इकडे असं हे कपडे लटकवायला ना. इकडे पण असे सर्व म्हणजे जागेवर बरोबर आपल्याला लावता येतील त्यासाठी इकडे लावून घेतले. या तिन्ही भिंतींना एक टाईल्स लावले आणि किचनला अलग आणि बाथरूमला अलग ना काही. बघून घ्या कशा प्रकारे घर बनलेलं आहे. चल आता इकडचं झालंय दाखव ना, आपण बाहेर जाऊया. ही पूर्ण टूर करून झालेली आहे. आणि इकडे आता आपण रूम आहे, इथे पण सर्व काम केलेलं आहे. हा पूर्ण दिवाळ आहे ना, प्लेन आहे चांगला, त्याला नाही मारलेली आहे. ही पूर्ण स्टाईल आहे. इकडे बघता ही पूर्ण टाईल्स लावलेली आहे. आणि अगोदर पण आपण सांगितलेलं आहे ह्या रूमला की हाफ लावायची आहे ना. याला हाफ, हा इकडे हाफ आहे, ह्याला फक्त इथेच फुल आहे. हा कपाट पहिला हा इथं होता तोच आहे कपाट, पण फक्त ह्याच्यावरती अजून कपाट होता ना, तो वरती लागायला लागला ना, मग तो काढून माळ्यावर टाकला. अच्छा, मग खालचा जो भाग आहे तो इथे ठेवलेला आहे. तो इथे ठेवलेला असाच म्हणजे. आणि टीव्ही तर दिवाळाला गेली. अच्छा, टीव्ही पहिली इथे होते ना कपाटावर. इथे होती कपाटावर, आता भिंतीला लावली. आता ती भिंतीला आता कशी वाटते. छान वाटते. इकडे म्हणजे सामान वगैरे ठेवायला पण आता आरामात ठेवू शकतो कपाटावर. आणि इकडे असं मंदिर आहे, इथे मंदिर आलं. इकडे असं मंदिर आहे. आणि ही बघताय ह्या भिंतीला काय की अर्धी टाईल्स आहे, कारण इकडे डिझाईन होती ना. इकडे डिझाईन होती पण खाली खराब झाली ना इकडे, म्हणून ती ही अर्धी मारली. वरती चांगली आहे, छान आहे दिवाळ. वरती पण बघू शकता. आणि ह्या साईडला वरती असा पोटमाळा बनवलेला आहे. त्याला पण दरवाजा लावणार आहोत. ही पूर्ण म्हणजे आतमधला रूम आणि इकडचा रूम जॉईंटच असं तो वरती पोटमाळा बनवलाय. सामान ठेवण्यासाठी थोडं बहुत छोटा छोटा. तर ही रूम सांगा कशी दिसते बघा. आतली रूम का की भारी एकदम झाले ना. आतली रूम ही पप्पासना लाईट स्टाईल पाहिजे होती ना, ती लाईट एकदम घेतली. म्हणजे एकदम रफ स्टाईल आहे. वॉलपेपर्स. तर इकडे बघताय. आणि हा इकडे पण अशी टाईल्स पूर्ण हाफ लावलेले. काच आहे हे खास, म्हणजे मला मशीन वरून टीव्ही दिसायसाठी आहे. इथे अजून थोडासा शिफ्टिंग करायचं आहे, सामान वगैरे ठेवायचं. इकडे मशीन येणार आहे आणि इकडे समोर काच आहे, काकीला टीव्ही दिसाय. इथून दाखव. इकडे अशी टीव्ही डायरेक्ट बसली ना, डायरेक्ट टीव्ही पाठवून दिसणार. तर अशी ही पूर्ण रूम आहे. आणि पूर्ण टूर दाखवली आपण, आतल्या रूम मधली पण आणि बाहेरच्या रूम मधली पण. आणि कशी सांगा कशी होती पूर्ण रूम, कशा प्रकारे रिनोव्हेट केलंय ती. त्याच्यात काय चुकलंय की बरोबर आहे, काय करायला अजून पाहिजे होतं ते सांगा. तर मंडळी बघितलं आपला जो नवीन घर आहे तो कशा प्रकारे बनून रेडी झालाय, अगोदर कशा प्रकारे होता आणि आता नवीन कशा प्रकारे झालेला आहे. पूर्ण ही रेनोव्हेशनची व्हिडिओ होती, पहिला अगोदर कशा होता आणि आता कशा प्रकारे झालेला आहे. खूपच छान आता घर झालेलं आहे, बघायला गेलं तर खूपच सुंदर दिसतोय. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.